हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। ज्या दिवसाची आपण एका महिन्यापासून वाट बघत होतो तो होता आजचा मतदानाचा दिवस आणि आता वाट आहे ती म्हणजे निकालांची। आज महाराष्ट्रामध्ये जे मतदान होतं ते पार पडलेलं आहे। लोकांनी त्यांचा कौल कोणाकडे आहे, लोकांची पसंती कोणाला आहे हे त्यांनी कळवलेलं आहे। मतदान पेटीत त्यांचं जे मत होतं ते त्यांनी टाकलेलं आहे आणि आता याच्या पुढे एक्झिट पोल्स यायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच महाराष्ट्राचा कल कोणाकडे आहे, महाराष्ट्राच्या जनतेनं कुणाला मतदान दिलेलं आहे याच्यासाठीचा जो अंदाज बांधला जातो त्यालाच अर्थात एक्झिट पोल म्हटलं जातं। आणि याच एक्झिट पोल्स मध्ये नक्की कुणाला म्हणजे महाविकास आघाडी का महायुती कोणाच्या बाजूनी महाराष्ट्र जनतेचा कल आहे, काय अंदाज बांधले गेलेत ते आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। दोन महत्त्वाचे एक्झिट पोल्स जे आहेत ते आपल्या समोर आलेले आहेत। या एक्झिट पोल्स मध्ये विविध जी आकडेवारी आहे ती पक्षनिहाय असेल किंवा आघाडीप्रमाणे असेल, ती अलायन्स प्रमाणे मांडली गेलेली आहे। ती नक्की काय आहे, हे पोल कुठले आहेत ते आपण जाणून घेऊयात। रिपब्लिक पी मार्क प्रमाणे जर आपण बघितलं तर महायुतीला 137 ते 156 जागा म्हणजे साधारण 42% मतदान जे आहे ते त्यांना झालेलं असू शकतं। 42% जागा त्यांच्या ज्या आहेत त्या निवडून येऊ शकतात असा अंदाज या एक्झिट पोल मध्ये मांडण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं जर आपण बघितलं तर 126 ते 146 इतक्या जागा महाविकास आघाडीला मिळू शकतील असं या पोलमध्ये म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे साधारण 41% जागा किंवा 41% मतदान जे आहे ते त्यांना होईल असं यावेळेला म्हटलं जातंय। त्याचबरोबर अदर म्हणजे इतर ज्या जागा आहेत किंवा जे छोटे पक्ष आहेत, जे अपक्ष उमेदवार आहेत, त्या सगळ्यांची जर टॅली केली तर त्यांच्याप्रमाणे 2 ते 8 जागा निवडून येऊ शकतात अपक्ष किंवा इतर छोट्या पक्षांच्या। आणि साधारण 17% मतदान हे त्यांना होऊ शकते किंवा 17% जो कल आहे महाराष्ट्राचा तो त्यांच्या बाजूने असू शकतो असं रिपब्लिक पी मार्क या एक्झिट पोल मध्ये सांगण्यात आलेलं आहे। दुसरा जो महत्त्वाचा आणि पक्षनिहाय एक्झिट पोल आलेला आहे त्याच्यामध्ये तो आहे लोकशाही रुद्रचा। लोकशाही रुद्रच्या सर्वेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण जाणून घेऊयात। लोकशाहीच्या सर्वेमध्ये काँग्रेसला साधारण 55 जागांचा अंदाज जो आहे तो बांधला गेलेला आहे। म्हणजे 48 ते 55 जागा या काँग्रेसला मिळतील असा अंदाज बांधण्यात येतोय। तर त्याचबरोबर भाजपला 80 ते 85 जागा या भाजपला मिळू शकतात असं म्हटलं जात आहे। त्याचबरोबर जो सर्वे आहे त्याच्यानुसार अपक्षांना 18 ते 23 जागा हे अपक्षांकडे जाऊ शकतात असं याच्यामध्ये म्हटलं जात आहे। आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण हे अपक्ष ज्या जागा आहेत ते एक शेवटी सरकार बनवण्यासाठी ह्या जागांचा जी मदत आहे ती अनेक पक्षांना होऊ शकते। त्याच्यामुळे 18 ते 23 जागा ज्या आहेत त्या अपक्षांना मिळतील असं याच्यामध्ये म्हटलं जात आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा या महाविकास आघाडीला मिळतील असं म्हटलं जात आहे रुद्र लोकशाहीच्या सर्वेमध्ये। त्याचबरोबर रुद्र लोकशाहीच्या सर्वेप्रमाणेच महायुतीला 128 ते 142 जागांचा अंदाज जो आहे तो बांधला जातोय किंवा असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर रुद्र लोकशाहीच्या सर्वेमध्ये अपक्षांना 18 ते 23 असं मी म्हटलं की 18 ते 23 जागा या अपक्षांना किंवा जे छोटे पक्ष आहेत त्यांना मिळतील असं यावेळेला म्हटलं जात आहे। त्याचबरोबर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीला मात्र एकही जागा मिळणार नाही असंही या एक्झिट पोलमध्ये किंवा सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच ज्या मुंबईतल्या जागांवरती एस्पेशली मनसेकडनं त्यांचे उमेदवार देण्यात आलेले होते, अमित ठाकरे स्वतः राज ठाकरेंचा मुलगा हे देखील रिंगणात होते, मात्र त्यांना एकही जागा मिळणार नाही असा अंदाज ह्या पोलनुसार तरी वर्तवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा पक्षनिहाय जर बघायचं झालं तर भाजपला 80 ते 85, शिवसेना शिंदेच्या शिवसेनेला 30 ते 35 जागा मिळतील असं म्हटलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 18 ते 22 जागा मिळतील असं म्हटलं जात आहे। काँग्रेसला 48 ते 55 जागा या काँग्रेसला मिळतील। त्याचबरोबर 39 ते 43 जागा ज्या आहेत त्या शिवसेना युबीटी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील असं म्हटलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाला साधारण पुन्हा एकदा 38 ते 42 जागा ज्या आहेत त्या त्यांना मिळतील असं म्हटलं जात आहे। मनसेला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज याच्यात वर्तवण्यात आलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीला सुद्धा एकही जागा मिळणार नाही असा अंदाज या सर्वेमधनं वर्तवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या दोनही सर्वेजमध्ये आपण जर बघितलं तर कुठेतरी महाविकास आघाडीचं पारडं थोडंसं जड आहे असं आपल्याला सध्या तरी म्हणता येईल किंवा असा अंदाज सध्या तरी बांधता येईल। मात्र निकाल जो आहे तो 23 तारखेलाच येईल आणि 23 तारखेला खरंच महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला त्यांचा कौल दिलेला आहे, त्यांनी कोणाला मतदान केलेलं आहे, त्यांची पसंती कोणाला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 23 तारखेला मिळणार आहे। त्यामुळे 23 तारखेचा
म्हणजे मतमोजणीचा जो दिवस आहे तो महत्त्वाचा असणार आहे आणि त्या मतमोजणीचे सगळे अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. त्याचबरोबर आजचे जर एक्झिट पोल्स तुम्हाला बघायचे असतील, आज दिवसभरात ज्या घडामोडी घडल्या त्या तुम्हाला बघायच्या असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. यावरचे लाईव्ह आणि व्हिडिओज तुम्हाला आमच्या YouTube पेजवर बघायला मिळतील.